नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. पुणे शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. बहुतेक रस्त्यांवर पाणी साठते. नियमानुसार योग्य पद्धतीने रस्ते तयार होत नाहीत. थर्ड पार्टी इन्स्पेक्शन केले जात आहे, तरीही दर्जेदार कामे का होत नाहीत, असे विविध प्रश्न उपस्थित करून नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. महापालिकेच्या मुख्य सभेत सदस्यांनी रस्त्यांसह विविध कामांच्या दर्जाविषयी नाराजी व्यक्त केली. नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होते. 2006 पासून आतापर्यंत झालेल्या इन्स्पेक्शन्समध्ये सर्व कामे दर्जेदार असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यावर आक्षेप घेत सदस्यांनी रस्त्यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली. 3 महिने रस्त्यांची दुर्दशा काय आहे हे आपण अनुभवत आहोत. या रस्त्यांच्या कामाचा दर्जा कोणीतरी तपासला असेल, मग तरीही रस्ते खराब का, असा सवाल सभागृह नेते सुभाष जगताप, भाजप गटनेते अशोक यनपुरे, अविनाश बागवे, धनंजय जाधव, सतीश मस्के यांनी केला. डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये असणारे कोणतेही रस्ते खराब झालेले नसल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. त्यावर सर्वे क्रमांक 29 मध्ये 6 महिन्यापूर्वीच झालेला रस्ता खराब झाला असल्याची बाब नगरसेवक म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिली. बहुतेक रस्त्यांवर सध्या पाणी साठते. याचाच अर्थ आपण रस्ते नियमानुसार करत नाही. मग अशा कामांना जबाबदार कोण, असा सवाल जगताप यांनी केला. पालिकेच्या वतीने आतापर्यंत 10 लाखांवरील कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्यात येत होते. मात्र या वर्षीपासून 3 लाखांपासून पुढच्या कामांचेही थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी सांगितले. आतापर्यंत 2697 कामांचे इन्स्पेक्शन झाले असून त्यात कोणीही दोषी आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. समृद्ध जीवन फाउंडेशनचे संस्थापक महेश मोतेवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान ही काळाची गरज ओळखून समृद्ध जीवन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि समृद्ध जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक महेश मोतेवार, अभिषेक मोतेवार आणि सुप्रिया कणसे यांनी दिली. फाउंडेशनचे संस्थापक महेश मोतेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हे शिबिर गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी बिबेवाडी येथील गंगाधाम चौकामध्ये सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. शिबिराच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर रक्ताच्या निर्धार समृद्ध जीवन परिवाराच्या संयोजन समितीने केला आहे. या दिवशी आपल्या व्यग्र दिनचर्येतून काही वेळ काढून रक्तदान करावे आणि रक्ताच्या एका थेंबाने जीवनापासून जीवनाशी नाते जोडले जावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी हे रक्तदान शिबिर 22 राज्यांमध्ये विविध 2000 ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यामधून फाउंडेशनने सुमारे 1,85,000 रक्ताच्या पिशव्या जमा केल्या होत्या. या शिबिराला सर्व राज्यातून रक्तदाते पुण्यात उपस्थित राहणार असून साधारणतः 10 ते 15,000 व्यक्ती रक्तदान करतील. तसेच या प्रसंगी रक्तदान करणाऱ्यास पुढील 3 महिन्यात आपल्या परिसरांमध्ये रक्तदान शिबिर घेण्याबाबतची शपथही देण्यात येणार आहे. या शिबिराव्यतिरिक्त स्किल डोनेशन आणि ऑर्गन्सचे शिबिरही आयोजित करण्यात आले असल्याचे कणसे यांनी यावेळी सांगितले. चलो चले चलो चले हम, चलो चले जिंदगी की ओर, 2 कदम जिंदगी की ओर, चलो चले 2 कदम जिंदगी से जिंदगी की ओर. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येमागील विचारसरणी सरकारने ठेचून काढावी अशी अपेक्षा शिवराज्य पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. शिवराज्य पक्ष पुणे शाखेच्या वतीने डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र कोंढरे, युक्रांचे विलास लवांडे, पक्षाचे सचिन सावंत, विवेक तुपे, शेखर बांगे, सचिव दिवार, पितांबर दिवार यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊनही अद्यापपर्यंत मारेकरी सापडलेले नाहीत. वास्तविक पाहता शासनाचीच यामध्ये उदासीनता दिसून येत आहे. सरकारने मारेकऱ्याला पकडल्यानंतर त्याला शिक्षा होईलच, पण या हत्येमागे असलेल्या विचारसरणीही त्यांनी ठेचून काढण्याची गरज आहे. आतापर्यंत पोलिसांनी केलेला तपास पूर्ण झालेला नाही. हा तपास पोलीस पूर्ण करतील ही आशा नक्की आहे, परंतु शासनानेही अशा प्रकारचा बंधुगिरीच्या वाढणाऱ्या घटना रोखून हत्येमागील विचारसरणीही ठेचून काढावी. डॉक्टर दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडावे यासाठी पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येणार असून दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पोलीस आयुक्तालयासमोर जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सरकार राजकारण करत आहे. वास्तविक मारेकऱ्यांना पकडण्याची इच्छा शासनामध्ये नसल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पोलिसांकडून हा तपास काढून तो NIA संस्थेकडे द्यावा ही पक्षाची आग्रही भूमिका असून डॉक्टर दाभोळकरांचे विचार यापुढे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याच्या हेतूने जास्तीत जास्त नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या प्रसंगी विकास लवांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येचा निषेध केला. यावेळी सत्य इसाबाबा, हराम बापू आणि निर्मळ बाबा असे वेषांतर करून पथनाट्यही सादर करण्यात आले. रुग्णांच्या सोयीसाठी वानवडी येथे दुसरे रुबी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. नगर रस्त्यावरील रुबी हॉल क्लिनिकमधील उपचार सेवेवर येणारा ताण पाहता पेशंट्सच्या सोयीसाठी वानवडी येथे 120 बेडचे दुसरे रुबी हॉस्पिटल उभारून हॉस्पिटलने त्याचा विस्तार केला आहे. येत्या गुरुवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी हॉस्पिटलचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. वानवडी येथे दुसरे हॉस्पिटल सुरू करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा हॉस्पिटलच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट यांनी पत्रकार परिषदेत केली. वनमंत्री पतंगराव कदम, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, PMPMLचे संचालक प्रशांत जगताप यावेळी उपस्थित राहणार आहेत. 120 बेड्सच्या हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन, MRI, अद्ययावत प्रयोगशाळा, ICU, कॅज्युअल्टी विभागासह अद्ययावत ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभागांचा समावेश आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या पेशंटसाठी 6व्या मजल्यावर स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. नायजेरियन, इराक, ओमान, केनिया या ठिकाणाहून पेशंट उपचारासाठी येत असल्याने त्यांना या ठिकाणी चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. विदेशी पेशंट्सना त्यांच्या देशातील जेवण देण्याची सोय केली आहे अशी माहिती भोट यांनी दिली. परदेशी पाहुण्यांना पोलीस चौकशी, तपासणी, विजा यासारख्या येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार असेल. भविष्यात वानवडीच्या हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात येणार आहे. रोबोट खरेदीसाठी प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. चलो चले, चलो चले हम, चलो चले जिंदगी की ओर, 2 कदम जिंदगी की ओर, चलो चले 2 कदम जिंदगी से जिंदगी की ओर. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
मातोश्री रमाबाई आंबेडकर ट्रस्टच्या वतीने समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त रवींद्र कदम पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे पदाधिकारी आणि आश्रमशाळांचे कर्मचारी यांनी समाज कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. रवींद्र कदम पाटील यांनी पगार काढण्यासाठी पैशांची मागणी केली असा आरोप संघटनेकडून करण्यात आला. रत्नाकर मखरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती देऊनही कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यात आले नाहीत. यासाठी सर्व कर्मचारी संतप्त झाले होते. या संदर्भात रवींद्र कदम पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यात यावे अशी मागणी मखरे यांनी केली आहे. याचबरोबर 10 ऑक्टोबर 2013 रोजी वसतिगृहाकडील सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी या बाबतीत आणखी कडक भूमिका घेतील असा इशाराही मखरे यांनी दिला. साखर कारखाने विक्रीत झालेल्या महाघोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली. राज्यातील 35 ते 40 सहकारी साखर कारखान्यांच्या झालेल्या खरेदी विक्रीमध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि माजी आमदार माणिक जाधव यांनी केली. सहकारी साखर उद्योग वाचवण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 9 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात खासदार राजू शेट्टी, बबनराव पवार, मनोहर पटवारी यांच्यासह हजारो शेतकरी आणि कामगार सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोड साखरेच्या कडू घोटाळ्यात विविध पक्षांचे नेते आणि मंत्र्यांचा सहभाग असून चौकशीतून सत्य बाहेर येईल. शिखर बँकेप्रमाणेच राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि सरकार यांचे हे कारस्थान आहे. सहकारी साखर कारखान्यांची झालेली विक्री रद्द करण्यात यावी. केंद्राच्या तुतेजा कमिटीची अंमलबजावणी करून तोट्यातील कारखान्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणीही त्यांनी केली. आणखी 60 सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगतानाच सहकारी साखर कारखाने दीर्घ मुदतीने भाडेतत्वावर चालवण्यास देण्यास आमचा विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, सहकार बचाव आंदोलन, राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन आणि शेतकरी संघटनांच्या वतीने संयुक्तपणे हे आंदोलन छेडण्यात आले आहे. या मोर्चानंतरही सरकारला जाग न आल्यास जेलभरो आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांच्या शेअर्सची रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे आणि विक्री झालेल्या कारखान्यांसाठी दिलेल्या आमच्याच जमिनी शेतकरी ताब्यात घेतील असेही त्यांनी सांगितले. चलो चले हम, चलो चले जिंदगी की ओर, 2 कदम जिंदगी की ओर, चलो चले 2 कदम जिंदगी से जिंदगी की ओर. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.